स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचा मराठी विषयातला चौथा धडा आहे। त्याचं नाव आहे समानार्थी शब्द। समानार्थी शब्द कोणते आहेत आणि त्या शब्दांचे काय काय अर्थ आणि किती अर्थ आहेत हे आपण मागच्या पाठात पाहिलेलं आहे, याच्या आधीच्या पार्टमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत त्याच समानार्थी शब्दांवर आधारित काही प्रश्न। तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा त्यांनी, खालील दिलेल्या शब्दांचे योग्य ते समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द पाहायचे आहेत। समानार्थी शब्द पाहण्यासाठी तुम्हाला आधीचे शब्द माहिती असणं गरजेचं आहे की कोणत्या शब्दाचा काय समानार्थी शब्द आहे। हा जर तुम्हाला माहिती असला तर तुम्ही या प्रश्नांची एकदम पटकन उत्तरं सोडवू शकता। पहिला दिलेला शब्द काय आहे बघा, तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे स्वच्छ। आता स्वच्छ म्हटल्यावर बऱ्याच जणांना माहिती काय अर्थ आहे त्याचा, आणि पुढे पर्याय दिलेले आहेत। त्या पर्यायातला योग्य पर्याय कोणता आहे हे आपल्याला निवडायचं आहे। जसं की स्वच्छसाठी समानार्थी शब्द त्यांनी दिलेले आहेत घाण, निर्मळ, बाग आणि अस्वच्छ। तर आता घाण किंवा बाग आणि अस्वच्छ हे येणारच नाहीत, कारण स्वच्छचा समानार्थी शब्द आहे निर्मळ, पर्याय क्रमांक 2। पुढे दिले स्वेद। स्वेदचा समानार्थीसाठी शब्द दिलेत पर्याय घाम, स्वेदा, स्वस्त आणि सुगंध। तर स्वेद म्हणजेच काय तर घाम, म्हणून घाम हा पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे। आई, आईच्या समोर त्यांनी पर्याय दिलेले आहेत बघा जननी, तात, भगिनी आणि सुखदा। तर याच्यात आईचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे जननी। तुम्ही जर वरील सगळे शब्द केलेले असाल तर ह्यांचे तुम्हाला उत्तरं सहज मिळतील। पुढचा प्रश्न आहे निर्झर। निर्झरसाठी काय पर्याय दिलेत बघा झरझर, नदी, झरा आणि विहीर। तर निर्झर म्हणजे काय तर झरा असतो, त्यामुळे 3 नंबरचा पर्याय करेक्ट आहे। रात्र, रात्रचं समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचं आहे दिवस, काळोख, रात्री की रजनी। तर रात्रचा समानार्थी शब्द आहे रजनी। रजनी म्हणजेच रात्र असते। सिंह, सिंहला समानार्थी शब्द काय दिलेत बघूया वाघ, वनराज, केशर आणि सिंह। तर सिंहचा समानार्थी शब्द आहे वनराज। वनराज म्हणजे जंगलाचा राजा। वंदन, वंदनला शब्द दिलेले आहेत वदन, वंदना, वाकडा आणि नमस्कार। तर वंदन म्हणजेच नमस्कार। तर 4 नंबरचा पर्याय करेक्ट आहे। पुढे दिलाय हत्ती। हत्तीला काय समानार्थी शब्द आहे गज, हस्त, पद आणि मृग। तर गज म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। पुढे बघा भुंगा, याचा समानार्थी शब्द शोधायचा आहे फूल, भ्रमर, फुलपाखरू आणि पक्षी। भुंगा म्हणजे काय तर फुलांवरती फिरणारा जो किडा असतो काळ्या रंगाचा कीटक, त्याला आपण भुंगा म्हणतो। तर त्याचा समानार्थी शब्द काय आहे भ्रमर आहे, म्हणून 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे। मकरंद, मकरंदचा समानार्थी शब्द काय आहे अमृत, मका, पेय की मध। तर मकरंद म्हणजे मध, फुलाच्या मध्ये जे नेक्टर असतं त्याला आपण मकरंद म्हणतो ना, आणि त्याच मकरंदामधून मध काढला जातो मधुमाशी जी असते तिच्या सहाय्याने। तर हे झाले तुमचे समानार्थी शब्द आणि त्याच्यावरचे आधारित प्रश्नांची उत्तरं। तर ही प्रॅक्टिस करा तुम्ही, वाचल्याशिवाय तुमची प्रॅक्टिस होणार नाही, त्यामुळे वाचत राहा, ऐकत राहा, जेणेकरून तुमची जास्त चांगली प्रॅक्टिस होईल। आणि धडा समजला असल्यास शेअर, सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू सो मच।